जय श्री कृष्ण। सूर्य भगवान भास्कर गीतायोला प्रथम दर्शन गायत्री सविता 5व्या अध्यायात आहोत. कर्मसन्यास योग 5व्या अध्यायाचे 5 श्लोक झाले होते. तिथून आज सुरू करू. याची भूमिका अशी, अर्जुनाने प्रश्न केला होता, ज्ञानच जर श्रेष्ठ आहे, कारण 3ऱ्या 4थ्या अध्यायात सांगून झाला, कर्म फळाकडे नाही, कर्मातून मिळणारी जी समज आहे, शिकवण आहे, तिथे लक्षात आहे, त्याने तुला ज्ञान मिळेल अर्जुना, आणि त्या ज्ञानानेच बंधनातून मुक्ती होईल. त्या ज्ञानातून लक्षात येईल की बंधन नव्हतंच, कुठे दुसरी कोणी बांधून ठेवलं नव्हतं, मीच आपल्या आशा आकांक्षाने, कल्पना विकल्पनेने, संकल्प विकल्पांनी, कामने वासनेने मीच स्वतःला बांधून ठेवलं होतं. बाहेरून तर दोर दिसत नव्हता, साखळी नाही दिसत आहे. कसं बांधलंय, कसं बंधन आहे, कुठे बंधन आहे? जे हवं आहे ते जे डबावरून खाऊन राहिलो आहे, जेव्हा पाहिजे ते गॅस ऑन करून बनवून खातो आहे, जेव्हा हवं त्या पाठ टेकून झोपते आहे, जेव्हा पाहिजे सरबत, ताक, लस्सी, दही, टी व्ही ऑन केला बघून राहिलो आहे, फोन उचलला जे पाहिजे ते ऐकून राहिलो आहे, ज्याला हवं त्याला कॉल करून राहिलो आहे, इंटरनेटवर 10-10 तास आहे. बंधन कसं? मग कसं बंधन? कोणतं बंधन? मोकळीक आहे, आपल्या गाडीने, आपल्या ऑटोने जिथे हवं तिथे गेलं, जे गेलं, कपडा लत्ता आहे, खाणं, मग बंधन कसं? पण तरी पण जो बंधनाचा अनुभव होत आहे, तर बंधन, मग ते तर आतलं बंधन आहे, बाहेरून दिसत नाही कुठलं बंधन. कोणी मुसक्या बांधून, हात बांधून, पाय साखळीने कोणी नाही धरून ठेवलाय. मग हा अनुभव का होतोय? यातून सुटका हवी असं का वाटतंय? कशातून सुटका हवी आहे? हा विचार करण्यासाठी जो 3रा 4था अध्याय झाला. बाहेरून जर बंधन नाही आहे तर मग आत असणार, पण आत मी स्वतः आहे फक्त. बाहेरून बंधन असतं तर दुसऱ्या कोणी मला बांधून ठेवलं असतं. चोर आले, दरोडेखोर आले, बदमाश गुंडे आले, त्यांनी बांधून ठेवलं. बाहेरून असतं तर आत तर फक्त मीच आहे. आत जर बंधनाचा अनुभव होतो आहे तर मग आत कोणी बांधलाय? यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः. कामना रूपी, संकल्प रूपी 2 आता धरलेल्या दोरांनी ते तर आत आहे. मी जशी वेणी बांधली तर मी ती वेणी सोडू शकते. मी जर पैजाम्याचा नाडा पक्का बांधला, गाठ, तर मी तो सोडू शकतो. मी जर जोड्यांची लेस बांधली तर मी ती सोडू शकते. आत मी आहे, आत जर मी बांधून ठेवलं, मी धरून ठेवलं, तर मी सोडू शकतो. तो संन्यास. जशी लेस बांधली होती पक्की, त्याच्या उलट जवळ दोरे आणून अजून एकमेकात गुंतवले होते आणि ओढलं होतं, त्याच्या उलट करा, दूर नेले 2 दोऱ्यांना, सुटलं, तेव्हा बंधन सुटलं. आजपर्यंत जी करत आलो, नाडा बांधला, लेस बांधला, तिथे कुठे गाठ बांधले, त्याच्यासाठी जे अजून जोडून जवळ आणून धरून ठेवून आग्रह करून त्याचे उलट करायचं. सुटका हवी आहे तर ती गाठ आत बांधली आहे, ती आतूनच सुटणार. धरून ठेवलाय ते सोडायचं आहे. तो संन्यास योग. इथे एक लक्षात घेण्यासारखा भेद इथे हे, यातून अर्जुनाने मग स्पष्टीकरणासाठी विचारलं, तर मग ज्ञानच जर श्रेष्ठ आहे तर मग मला तू इथे मुसक्या बांधून कशाला धरून ओढून सतत ओढून का आणतोय? युद्ध कर. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. उठ अर्जुना, बसून नको राहू हताश्रम. मेला तरी चालेल, शरीर सुटलं तरी चालेल. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय, कुंती पुत्रा, क्षत्रिय तुझी आई आहे. युद्धाय कृतनिश्चय, पक्का निश्चय करून दृढतेने उभा राहा. जितकं जमेल, जसं जमेल तसं कर. असं का माझ्या मागे लागलाय? कर्म करायला का लावतोय?
त्यातही हे घोर कर्म असं जर ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मला पळून का नाही जाऊ देत आहे, संन्यास सोडून का नाही जाऊ देत आहे, तिथे जाऊन ज्ञान गुहेत जाऊन ज्ञान संपादन का नाही करू देत आहे, कन्फ्यूज करतोय, मी कन्फ्यूज आहे की तू कन्फ्यूज आहे की काय, नीट विचार कर, तू विचार कर, मग मला सांग. इथून या अध्यायाची सुरुवात झाली होती. या अध्यायात त्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्टीकरण सुरू झालं आहे. आपण सोडून पळून जाणं तर संन्यास. आपल्या नातेवाईकांना, परिवारजनांना, नोकरी धंद्याला, मुलाबाळांना, घरद्वाराला, जी कुठली परिस्थिती असेल, तो संघर्ष तिथेच सोडून स्वतः दूर चालला जाणार, तो संन्यास. ही समजून घेण्यासारखी खूपच सूक्ष्म गोष्ट आहे, संन्यास आणि योगातला भेद. आपण कंटाळून, थकून किंवा वैराग्याने, हीन भावनेने सोडून, तुच्छ आहे समजून स्वतः तिथून पळून सोडून जाणं, दुसरं कुठलं तरी मिळेल, दुसऱ्या काहीतरी प्राप्तीसाठी, तो संन्यास. आपण नाही सोडून गेला, स्वतः तिथेच राहिला, जशा आहे तशा स्थितीत, परिस्थितीत, मात्र दुसरे पळून चालले आहे, सोडून राहिले, तर त्याच्यासोबत हरकत नाही. ठीक आहे प्रभू, तुम्हाला सोडायचा इच्छा नाही आहे तुमची आमच्यासोबत इथे, काही हरकत नाही बाबा. ईश्वरा, कुठे जाऊन पळून कुठे जाणार तू? तुझीच सगळी सृष्टी, तूच सगळं आहे, तर तू कुठे जाणार? स्वतः तिथेच दुसऱ्याला जायचं, त्याच्याबद्दल द्वेष नसणं, राग नसणं, त्याच्याबद्दल घृणा नसणं, मनात हिंसा नसणं, वाईट विचार नसणं, तो योग. कार्य इफेक्ट तोच आहे. मी सोडून जाणं सगळ्यांना, तो संन्यास. मी जिथे आहे तिथे जसा आहे तसा तिथेच राहणं, पण इतर मला सोडत असले त्यासोबत काही प्रॉब्लेम नसणं, तो योग. तर श्रीकृष्ण म्हणतो, हे युद्ध सुरू आहे आता, धर्मयुद्ध सुरू आहे, हे संघर्ष शास्त्र आहे भगवद्गीता. हे संघर्ष सोडून पळपुटेपणाकडून जाणं, तो संन्यास होईल, आणि मी तो तुला नाही करू देणार. म्हणून तुला मी म्हणतो, इकडे तू योग कर. तस्माद योगी भवा अर्जुन. इथेच राहा, तुझ्याच्याने जेवढं शक्य आहे चांगुलपणाच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. धारयती इति धर्म. ज्या प्रकृतीने, ज्या सृष्टीने, ज्या सिस्टमने हे सगळं धारण करून ठेवलं आहे, अपहोल्डर जे आहे, ज्या सिस्टमने पुट टुगेदर केलं आहे, त्याच्या संवर्धनासाठी, रक्षणासाठी इथेच राहून संघर्षात त्यातून राहा. मात्र कोणी दुसऱ्यांच्या क्रियांकडे दुर्लक्ष कर. कोणी तुला मारला, तुझा जीव जरी घेतला, तुझ्या मुलाला जरी मारला, अभिमन्यूचा वध झाला ना, पुन्हा आला युद्धात, अभिमन्यूच्या वधानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन योग सिद्धी होऊन, योग प्राप्ती होऊन, नाही तर ती तर संन्यासासाठी उत्कृष्ट सगळ्यात योग्य गोष्ट होती. आता काय राहिला? त्यावेळेचा एकुलता एक मुलगा, अर्जुनासारखा, आणि काही बाबतीत अर्जुनापेक्षा श्रेष्ठ. अर्जुनाचे तर द्रोणाचार्य गुरु होते, याचा तर स्वतः वासुदेव श्रीकृष्ण त्याचा मामा. अभिमन्यू स्वतः त्याचा गुरु होता. एकट्याने 7 योद्ध्यांना लढलेला अभिमन्यू, त्याचा वध झाल्यावर संन्यासाची तिथं वेळ आली होती, तरी पुन्हा परत आला. धर्माच्या स्वार्थ, माझ्या धर्माच्या रक्षणाची, चांगुलपणा, सत्याच्या रक्षणासाठी, चांगुलपणाच्या रक्षणासाठी, प्रेमाच्या, सौहार्दाच्या रक्षणासाठी. पण जे तुला सोडून जातात आहे त्यांच्यासोबत मनात द्वेष नाही, तुझ्यावर आघात होतात धर्माच्या रक्षणासाठी, तो योग. दूर होणं तर अनिवार्य आहे. किती वेळ हे नदीत आटलेले ओंडके नदीत वाहून राहिले, सोबत लाकडाचे तुकडे वाहत वाहत सोबत आले. उपनिषदात दिलेलं उदाहरण, थोडा वेळ सोबत गेले, पुन्हा प्रवाह आपल्या वाटेने निघाले. कोण एकीकडे गेला, कोणी किनाऱ्याला लागला, कोणी दगडाला अडकून बसला, त्याचं आयुष्य उरलं तिथेच, आता सामना तिथेच अडकून बसला. कोणाला मिळून गेला किनारा, कोणाची यात्रा सरळ सुरू राहिली सागरापर्यंत. ती सृष्टीची रीत आहे.
धुळीचे कण दिसतात, थोड्या वेळेसोबत कण दिसून राहिले, पण त्याला काही अर्थ नाही. किती वेळ सोबत राहणार याला? वेगळं तर होणारच आहे. मुख्य नियम हा आहे वेगळं होण्याचा. तात्पुरता टेम्पररी हा संयोग आहे, टेम्पररी कोइन्सिडन्स आहे, योगायोग आहे की जवळ आलाय. तर त्याच्यातून विषाद नसणं, अर्जुन विषाद योग, ते दूर होण्याचाच विषाद झाला होता ना त्याला. हे गुरूंपासून दूर होईल, हे आजोबा माझे नाही राहणार. त्यापासून त्यात विषाद नसणं, दूर होण्यामध्ये. दूर होणं हा मुख्य नियम आहे. सोबत असणं हा गौण नियम आहे. प्रमुख आणि गौण जे नियम आहे. दूरच आहे सतत, थोड्या वेळ धरून ठेवल्या आग्रहाने, जबरदस्तीने. ती ताकद जेव्हा संपणार आणि संपणारच तेव्हा दूर होणार. शरीर सुद्धा चित जड ग्रंथी चैतन्य येऊन जोपर्यंत चैतन्याची रुची आहे तोपर्यंत या जड शरीराला धरून ठेवला आहे. तेही सोडून देणार. चेतन आपल्या चैतन्यात पुन्हा मिळणार आणि हे मातीत मिळणार. पृथ्वी, जल, आप, वायू आणि आकाश. भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 7व्या अध्यायात जेव्हा आपण जाऊ ज्ञान विज्ञान योगात, तेव्हा श्रीकृष्ण हे 5 तत्व, भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, त्यात मन, बुद्धी आणि अहंकार, हे 5च्या मिश्रणाने थोड्या वेळासाठी त्याची स्मूदी झाली. मन, बुद्धी, अहंकार, थोडा रंग टाकला, थोडा फ्लेवर टाकला आणि ग्लासमध्ये भरून दिला. हा ग्लास त्याला नाव दिलं, स्मूदीचा ग्लास. तर रूप दिलं, गोल आहे, बसका आहे, लंबा आहे. आधी तर झाड होतं, मातीत होतं, त्याला पाणी मिळालं होतं, थोडी पृथ्वीची उष्णता होती, सूर्याचा प्रकाश मिळाला होता, वाऱ्याने त्याला कार्बन डायऑक्साईड जे आवश्यक ते दिलं होतं आणि आकाशाने त्याला जागा दिली होती. हे सगळं होतं सत्व त्याचं. आणि आता हा एवढा असा ग्लास. तसं हे शरीर अजूनही पृथ्वी तत्व आहे. सॉलिडिटी ज्याला म्हणतो ते, कडकपणा शरीरातला. जलतत्व आहे, लिक्विडिटी ज्याला द्रव्य पदार्थ शरीरातले. अग्नितत्व आहे, जठराग्नी, शरीराचं टेम्परेचर जेवढेच तेवढं राहते. 2 डिग्री थोडं अर्ध्या डिग्रीने इकडे तिकडे गेलं तर नळ्या लागतात, पट्ट्या बांधायला लागतात. ती उष्णता कशी निर्माण होते? अग्नितत्व आहे. तशी थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या थंडीत ते शरीराचं टेम्परेचर तसंच कसं राहते? अग्नितत्व आपलं काम करते. वायू आहे शरीरात, श्वास, उश्वास, 5 प्रकारचे प्राण, अपान, व्यान, समान, उदान वायू. आणि स्पेस आहे, जागा आहे, आकाश तत्व आहे. शरीरातही जागा आहे आणि शरीरही जागेत आहे. हे 5 आपल्या तत्वात मिळून जाणार. जेव्हा चेतन सोडेल त्याला. आणि आपलं वास्तविक स्वरूप चैतन्य जे आहे, निर्मल तत्व आहे. त्यात काही जडता नाही आहे. ज्ञान मात्र आहे. सतत असणारं सत्य स्वरूप आहे. चैतन्य आहे, प्रकाश करणार आहे, जीवन देणारी शक्ती आपण स्वतः आहोत. याच्यापेक्षा मोठी स्वतःच्या स्वरूपपेक्षा महान शक्ती नाही कुठे निर्माण नाही झाली. आपलं स्वरूप जे आहे आनंद स्वरूप आहे. स्वतःचं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप, स्वतःच आनंद स्वरूप आहे. ते जसंच्या तसं, त्यात काही विकार नाही, काही कमी नाही. सोडेल हे असंच असा झोला पडून जाईल इथेच राहून. तर मग पृथ्वी तत्वात पृथ्वी राख बनून राख राहून जाईल. जल तत्व बाष्पीभूत होऊन जाईल. अग्नितत्व तेजात मिळून जाईल. शरीरातले सगळे वायूत एकत्र होऊन जातील. रिकामा माठ ठेवला पण फुटला तो तुकडे, तर काय त्याच्या आत जी जागा होती ती आता विचार करेन का आता मी कुठे जाऊ? अरे खूप खराब बेकार झाला. माठातली जागा रडेल का? रिकाम्या माठातली की
बाप्पा माझा माठ होता तर मला जागा दिली होती, आता माठ फुटला, आता मी कुठे जाऊ? नदीत घागर डुबवून ठेवली होती, माठ डुबवून ते पाणी नाही भरला आता. तर पाण्यात काडीला ओढक्याला लागला, दगडावर ठोचला, तर ते पाणी आता कसं सुकडून जाईल का घे रे? कोणी पाहत नाही, आता कोणी मला थोडी जागा देईल? भीक मागायला लागेल ते त्या पाण्याला? नाही. त्याच्या आत आधीपासून जागा होती, ती जागेत घटाकाश मठाकाशात मिळाला. जलतत्व तत्वात विलीन झालं. तसेच ते पंचभूताल तत्व आपल्या पंचभूतांनी ते सतत त्याच्याशी जोडलेलेच आहे. आपण आपला बुद्धूपणा झाला की आपल्या त्या ग्लासमध्ये भरून ठेवलं तर समजलं एवढंच सीमित आहे. त्यांचं सतत आदान-प्रदान सुरू आहे. जन्माच्या वेळी जी शरीरात हवा भरली गेली होती, ती हवा आहे का? आता नाही. तिथे 1 का 2-4 क्षणात दुसरी हवा. आता हे सत्र सुरू व्हायच्या आधी जे श्वासोच्छ्वास जी हवा होती ती नाही आहे. ते सतत कनेक्टेड आहे. सतत भरले जाते. जागा इथून तिथून कुठेही गेलं तरी जागेतच मी आहे आणि माझ्यात जागा आहे, आकाश तत्व. त्यात काही बदल नाही झाला. जे होतं जसं होतं त्यात मी पुन्हा मिळून गेला आणि चेतनमध्येही काही फरक नाही पडला. चैतन्य. त्या चित जड ग्रंथी गाठ बांधलेली चैतन्य आणि जडची फक्त गाठ मात्र सुटली आणि वेगळे झाले, निघून गेले आपल्या वाटेने. पंचभूत पंचभूतात विलीन झाले आणि चैतन्य चैतन्यात पुन्हा विलीन झाला. हे जबरदस्तीने ओढून ताणून 50, 60, 70, 80, 90 वर्ष धरून ठेवलं होतं. ते तुटणारच होतं, सुटणारच होतं. कारण की मूळ स्वभाव स्वातंत्र्याचा होता. सगळ्यांना मूळ स्वभावात स्वातंत्र्य होतं, परतंत्र नव्हता. दुसऱ्याच्या तंत्राने, दुसऱ्याच्या पराधीन जीवन हा स्वभाव नव्हता. त्याच्यामुळे वेगळं होणारच होतं आणि तो नियम आहे सृष्टीचा आणि ते योग्य आहे. जिथे वेगळं नाही झालं तिथे सडून गेला. जे सडून गेलं ते पडून गेलं. वृक्षाला लागलेलं फळ, झाडाला लागलेलं फळ पिकलं, पण अट्टहास केला, खूप आग्रह केला की इथं धरूनच ठेवायचं आहे, माझं फळ मला सोडायचं नाही, धरूनच ठेवायचं आहे. फळालाही वाटलं की नाही मी याला झाडाला धरून द्यायचं. पिकलं तरी अजून अरे खूप पिकलं, अरे गोड झालं, आता सोड सोड. त्याच्या जीवनाचा एक काही वेगळा उद्देश आहे. नाही धरूनच ठेवायचा. झाडाचाही आग्रह आणि फळाचाही. तर किती दिवस धरून सडून जाईल. जे सडेल ते पडेल आपोआप आणि जे पडेल ते गळेल. जमीन बाजूला जागा दे हळूहळू किड्यांसाठी. सोडणं हा धर्म, धरणं हा अधर्म. शेवटी धर्म जिंकणार. शेवटी धर्माची जीत होणार, कारण धर्मासोबत कृष्ण आहे. यतो धर्म ततो कृष्ण, यतो कृष्ण ततो जय. सोडू देणं, सुटू देणं हा धर्म. तर संन्यास आणि योग यामधलं स्पष्टीकरण करणारा हा अध्याय श्रीकृष्ण हळूहळू लक्षात येईल जसा जसा अध्याय होईल की दोन्हीमध्ये सोडणं आहे, दोन्हीमध्ये दूर होणं आहे, दोन्हीमध्ये डिटॅचमेंट आहे, दोन्हीमध्ये वैराग्य आहे. संन्यासात आणि योगामध्ये. पण संन्यास स्वतः सोडून पळून गेला. योग तिथेच संन्यासी कंटाळून, विटाळून, थकून, भागून किंवा दुसरं काहीतरी प्राप्तीसाठी हे बरोबर नाही, इथे नको म्हणून दुसरीकडे निघून गेला. योगी जे आहे, जिथे आहे, जसं काही आहे तिथेच दटून राहिला. पण जे मला सोडून जातात आहे, माझी निंदा करतात आहे, मला नाहीसे, मी नाहीसे ज्यांना झालो आहे, त्यांच्यासोबत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता तितकाच प्रेम, तितकाच आनंद, तितकेच हात जोडून, तितकीच विनम्रता, तितकंच वेल विशिंग. पुन्हा यायचं असेल तर पुन्हा येतील. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब तुम्हें छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा घर खुला है, खुला ही रहेगा, ये दीपक जला है, जला ही रहेगा तुम्हारे लिए. तो योगी की मी नाही दार बंद करणार तुझ्यावर, मी नाही अंधार करून ठेवणार, मी नाही तोंड नाही पाहायचं असं नाही म्हणणार, मी नाही पुन्हा कधी येऊ नको, तोंड दाखवू नको,
निघून जा किंवा आणि मी स्वतःही नाही पळून जाणार. तो योगाचा मार्ग. तर हे दर्शवणारा, तर पुन्हा समरीमध्ये सांगायचं झालं तर संघर्ष बघून, दुःख पाहून, अपमान पाहून, विषादग्रस्त होऊन स्वतः सोडून जाणं तो संन्यास. पण संघर्षात टिकून राहून, तरीही प्रेम मनात ठेवून, तरीही सुहृद ठेवून, तरी हितेशी राहून, तिथेच राहून दुसरे सोडून जातात तर हात जोडून त्यांना परवानगी देणं, ठीक आहे जा. पण मात्र जेव्हा याची इच्छा पूर्ण जरूर या, माझ्यात फरक नाही दिसणार, तितकीच मी सेवा तत्पर आहे, तितकंच तुम्हाला दिसेल. 7 दिवसांनी आले, परत 10 दिवसांनी, महिन्याभराने, वर्षभराने जरी पण तितकंच आपुलकी, जिव्हाळा, याची खात्री, तो योग. तिथपर्यंत आपण झालो होतो. म्हणून तो तिसरा प्रसिद्ध श्लोक जो बराच वेळ मागच्या वेळेस झाला होता, गेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. दुःखाचा अनुभव होता ना जीवनात, त्याच्या जागी सुख हवं आहे. तर श्रीकृष्णाने फॉर्म्युला सांगितला आता मागच्या सत्रात झालं. बंधन मुक्तीवर नाडा सुटेल, जोड्या सुटेल, मोकळा होईल जीव बंधनातून मुक्त होऊन. कोणत्या नाडा, कोणत्या गाठी बांधल्या? द्वेष आणि आकांक्षा, हे दोन धागे धरून गाठीवर गाठी चालू आहे. मनात द्वेष, चित्तात आकांक्षा. यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व, त्यालाच सुख मिळू शकतं, इतराला नाही. तो आपला मागच्या वेळेस झाला होता. यावेळेस संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मन् न चिरेणाधिगच्छति. 6वा श्लोक 5व्या अध्यायातला. परंतु हे अर्जुन, कर्म योग के बिना होने वाले संन्यास अर्थात मन, इंद्रिय और शरीर द्वारा होने वाले संपूर्ण कर्मों में कर्तापन का त्याग प्राप्त होना कठिन है, किंतु भगवत स्वरूप को मनन करने वाले कर्म योगी परब्रह्म परमात्मा को शीघ्र प्राप्त हो जाते हैं. संन्यास तू पण, परंतुचं शॉर्ट फॉर्म तू संस्कृतमध्ये, बट, लेकिन. संन्यासस्तु, however, संन्यास, महाबाहो अर्जुना, दुःखम आप्तुम अयोगता, स्वतः तडतड करून, स्वतः चिडचिड करून, स्वतः विषादग्रस्त होऊन, स्वतः खिन्न होऊन, त्यात दुःख आहे आणि अयोग आहे. शेवटी ईश्वराची प्राप्ती नाही, असं काही नाही आहे. खूप दुःख झालं म्हणून मग आता मन मिटून गेलं, मन मारून गेलं, तर हे सगळे विकार आहे. सगळं पाहून चुकले, सगळ्यांची परीक्षा झाली, कोण आहे, कशात सार, कोण, सगळे दुःखी चित्त पीडित होऊन, तो योग नाही. दुःखम आप्तुम अयोग, दुःखाला आप्त केलं. योगात आनंद आहे, योगात प्रसन्नता आहे, योगात क्षमा आहे, योगात आपलेपणा आहे, योगात सेवाभाव आहे, युगात झटणं, झिजणं, संघर्ष करणं आहे, युगात सुखम बंधात प्रमुच्यते आहे, युगात देणं आहे, युगात अपेक्षा नाही आहे, युगात सगळ्यांना क्षमा आहे, युगात कुठेच अटक नाही आहे, युगात कुठेच चिपकलेलं नाही आहे, युगात कुठे हट्ट नाही आहे, आग्रह नाही आहे, दुराग्रह नाही आहे. योग तर बहती नदी, गाव सुटत गेलं, ज्याला जे हवं त्यांनी पाणी घेतलं, कोणी हरगंगे केला, कोणी पिऊन घेतलं, कोणी त्याच्यात काही दुरुपयोग केला. योगी अडकून बसणारी नाही, महासागर प्रेमच्या ईश्वरापर्यंत, गंगासागरपर्यंत पोचाय त्या गंगोत्री निघालेली. थपेडे खात, दगडांवरून पडत, तुकडे तुकडे होत, छोटे छोटे नदी होत, पुन्हा एकत्र येत, लोकांनी फेकलेला कचरा सहन करत, कोणी कोणी घातलेले हार, दिवेची आरती, पंचारती वाळलेले करत, सगळं जसंच्या तसं निर्लेपण. मुख्य उद्देश ईश्वरापर्यंत, ते सागरापर्यंत पोहोचण्याचा तो योग आहे, आणि पोहोचून राहते. मग कोणती गंगा आणि कोणता सागर त्या ठिकाणी,
मात्र एक गंगासागर. साखर पाण्यात विरघळल्यावर कोणती साखर आणि कोणते जल? हे मीठा जल, गोड पाणी एक एक झाला. प्रेमात कोणतं प्रेमास्पद आणि कोण प्रेमी? एक मात्र प्रेम स्वरूप राहिला. कोणता भक्त आणि कोणता भगवान एक होऊन गेला, तो योग आहे. शिव्या शापाला योग नाही. म्हणून म्हणलं दुःखम आप्तम, ते तर दुःखाला जवळ केला अजून. भूल चूक झाली. अयोगता स्पष्ट सांगा. त्यातून हा अनुभव नाही होणार आनंदाचा, सुखाचा, प्रेमाचा, पक्केपणाचा. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनी ब्रह्म. हा योग नीट समजून घेऊन तिथेच राहून त्याच परिस्थितीत राहून मनाने सोडून मनाने न अडकून जाऊन योगयुक्त मुनी मनन कर त्याचं चिंतन करणारी ब्रह्म. कसं? मुनीर ब्रह्म. म्हणजे कबीराचा दोहा मी अनेकदा म्हणतो, उन मन बन रहे ब्रह्म को चीने, घर तज बन नहीं जाए. दुसऱ्यांपासून वीट येऊन सोडून जाणं ती आवश्यकता नाही, कबीर म्हणतात. उन मन बने, मनाच्या वर उठून ब्रह्म को चीने, ब्रह्माचे चिंतन करून. ब्रह्मभावना म्हणजे एकता, साम्यता, सगळ्यांमध्ये तो ईश्वर असल्याची. हे जर असं होतं तर यातून मला काय शिकायला, कशासाठी असं घडतंय? ही सिस्टीम जी आहे माझ्या अराउंड, हे प्रकृतीची सगळं जे घडून राहिलं हे कशासाठी होऊन आलं? याकडे विचारच नाही, फक्त काय घडून राहिलं याच्यातच पूर्ण ऋतून बसून. हे का? काहीतरी कारण असणार ना. विनाकारण इकडचं पान तिकडे नाही हल्ला. आजपर्यंत सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून विनाकारणाचं काहीच. ते एवढे आघात जर होतात आहे, एवढं दुःख जर होत आहे, एवढा अन्याय जर होतो आहे, किंवा एवढं लोक वाह करतात, जे काय याचं कारण काय, मूळ कारण काय, कुठे गल्लत होते आहे किंवा कुठे बरोबर होऊन राहिला आहे, त्याचा मनन करणारा मुनी, संशोधन करणारा, डिटेलमध्ये आपल्या मनात चित्तात विचार करून काय कुठे गडबड होते आहे. हा काही चमत्कार नाही जे होत आहे. कुठल्या प्रकारचा? योगयुक्त मुनीर ब्रह्म, ब्रह्माचं चिंतन करणारा, एकतेचं समतेचं चिंतन करणारा तो मुनीर ब्रह्म. न चिरेण, चिर म्हणजे मागच्या सांगितलं लांब दीर्घ, खूप वेळाने मिळेल. मग असं 12 वर्ष तपस्या करशील तेव्हा मिळेल. न चिरेण अधिगच्छति, आता मिळायला लागेल. 12 वर्ष नाही, कदाचित 12 मिनिटं ध्यान केलं या विचारावर, तर 13व्या मिनिटाला थोडी हलकीशी खबर मिळायला लागेल की हो, काहीतरी आहे, बरोबर आहे, तथ्य सार आहे, शांत. मी ब्लाइंड बंद करतो, डोळे दीप होऊन जातील इतके. तर लवकर अनुभवायला लागेल, याकडे लक्ष देण्यावर ध्यान दिलं, संशोधन केलं तर आपल्याच प्रयोगशाळेत, आपल्या मनरूपी, आपल्या चित्तरूपी प्रयोगशाळेत, आपल्या अंतःचक्षुनी लेन्सेस, आपले मायक्रोस्कोप खाली पाहतात ना, डिटेलमध्ये खाली पाहून आत काय आहे, कसं आहे, मग लक्षात येते वॅक्सिन कसा बनवायचा, कोणता किडा आहे, काय गडबड करून आला, याला कसं कंट्रोलमध्ये करता येईल. मायक्रोस्कोप खाली ते 2 लाख सूक्ष्म. तसे आपले अंतःचक्षु जे आहे त्यांनी आपल्या आत कुठे गडबड होते, काय होते ह्याचं संशोधन करून ते, आणि सार जर एकच आहे, तथ्य जर एकच आहे, तत्वानी जर एकच आहे, तर मग असा अनुभव का होत आहे? तो योगयुक्त मुनीर ब्रह्म न चिरेणार, मग त्याला वेळ नाही लागणार. असा हा श्लोक. पुढचा श्लोक, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जिसका मन अपने वश में है, जो इंद्रियों पर विजय प्राप्त है, विशुद्ध अंतःकरण वाला है, तथा संपूर्ण प्राणियों का आत्मा रूप परमात्मा ही जिसका आत्मा है,
ऐसा कर्मयोगी कर्म करता हुआ भी लिप्त नहीं होता. अशा योगात युक्त असलेला, चिपकलेला, याच्यासोबत कॉम्प्रोमाइज न करणारा, थोड्या वेळासाठी योग वगैरे बाजूला ठेवून देऊ, थोडा वेळ भोग करू, असं न करणारा योगयुक्त म्हणजे प्रमुख योग मानणारा, ईश्वराला प्रमुख मानणारी, ईश्वराचं नातं मुख्य समजणारे, चिंतन पहिले ईश्वराचं, सदा सर्वदा योग तुझा घडावा. किती वेळा म्हणून झाला? मनन किती वेळा झाला? मायक्रोस्कोप खाली किती वेळा पाहिला? विचार करून घ्यायचा, याचा अर्थ काय, म्हणजे काय, कसं करावं? त्याच्यावरच जर सोडून दिलं की तू तुझा योग, पण तो अयोगी कधी नव्हता ना. तो जेव्हा अयोगी होतो तेव्हा शिडीवर बांधून नेतात ना, पडावं नाही म्हणून बांधून नेतात शिडीवर. तेव्हा खरं बंधन होते. तर त्याचा तर अयोग नाही आहे सध्या, तर मग त्याला काय ऑर्डर देणं, सदा सर्वदा योग तुझा. मग अयोग का होत आहे, दुःख का होत आहे? मी नाही लक्ष देत आहे त्याच्या अस्तित्वाकडे. थोड्या वेळासाठी योग बाजूला ठेवून भोग हवा आहे. शब्दरूपी भोग, गोड बोलण्यारूपी भोग, रूप, रस, खाण्यापिण्याच्या इच्छेतला भोग, रस, गंध, निर्णय. थोड्या वेळासाठी, नंतर दोन वेळा, 3 वेळा, दिवसातून 2 वेळा, 3 वेळा योग करू. बाकी 24 तासापैकी 4 तास योग करू, 20 तास भोग करू. सदा सर्वदा म्हटलं, प्रार्थना केली रोज, योग तुझा घडावा. तो योगयुक्त नाही. मग मधून मधून जशी आरती पूजा केली, तसं मधून मधून सुखाची वार्ता येईल थोडी. जास्तीत जास्त वेळ जसा भोग होता, तसं जास्तीत जास्त वेळ वियोग होईल. जसं दिलं तसं मिळालं. बिलकुल सृष्टीचा नियम आजपर्यंत अकाट्य सिद्धांत. एकही शब्द, एकही जो प्रसाद मिळाला आहे, तो काहीतरी कारण असल्याशिवाय नाही मिळाला. हे ईश्वर सृष्टीकर्त्याचा नियम आहे बाबा. जितके हार गळ्यात पडले आणि जितके जोडे मिळाले, दोन्हीच्या मागे कारण होतं ना. मग त्याच्या मागे करता मीच होतो. हे सगळ्यापासून वीट येऊन मग त्याला योगयुक्तो मुनीर ब्रह्म जेवतात. योगयुक्तो विशुद्धात्मा, विशुद्ध, विशेष प्रकारे स्वच्छ मन असलेली, मनात कुठेच काहीच कोणाला ठेच पोचणं, दुखवणं, काही उद्देश कुठलाच नसलेलं, खरोखर ज्याचा विचार करून, ध्यान करून, लक्ष देऊन, पक्का विचार करून ज्याचं अंतःकरण विशुद्ध, त्याला विशुद्ध म्हणतात. योगयुक्त विशुद्धात्मा, विजितात्मा, आत्मजीत, आत्म्याद्वारे नियंत्रित केलेलं, मनावर, अंतःकरणावर अहंकार नियंत्रित असलेला, जितेंद्रिय, जेवढा उपयोग करणं इंद्रियांचा, तेवढाच उपयोग करणारी ती जितेंद्रिय स्त्री, ते जितेंद्रिय व्यक्ती. जेवढं सेन्सर्स जे मिळाले, बघण्यासाठी दिला आहे, काही ऐकण्यासाठी दिला आहे, सुवास, श्वासोश्वासासाठी काय दिला आहे, चवीसाठी काय दिला आहे, आणि अनुभव करण्यासाठी काय दिला आहे, स्पर्श. जेवढं जिथे जेव्हा जसं आवश्यक तेवढं, तर आपोआपच संयमित जीवन. हे सगळं करण्यातून मग पुढे प्रकाश, सर्वभूतात्मा लक्षात येईल की अरे, सगळ्या आकारांमध्ये जो आत्मा आहे, मा म्हणजे मीच, आत्मा, मी आहे, आत्मा स्वरूप. यो माम पश्यति सर्वत्र, माम भक्तींच्या संस्कृतमध्ये मा म्हणजे माझा, मी. श्रीकृष्ण म्हणतोय, ईश्वर म्हणतोय, मा. बाहेरून कोणीही दिसत असला, कसंही दिसत असला, वेडं वाकडं, निंदा करणारे, अपमान करणारे, प्रशंसा करणारे, कौतुक करणारे, आत कोणी कसंही, बाहेरून कोणीही दिसलं तरी आत्मा, सर्व भूत आकारधारी, सर्वभूत आत्मा, भूत आत्मा,
माझ्यात जो आत आहे तोच सगळ्या भूतांमध्ये आहे, सगळ्या आकारधारीमध्ये आहे, एकच आहे. थोडा तुकडा मला दिला प्रसाद, एकच पेढा आहे, तर 8 तुम्ही 10 जण वाटून घ्या. थोडा तुकडा दिला, थोडा त्याला दिला, थोडा त्याला दिला. पहिले एक होता, आता 8 तुकडे झाले. तसा नाही. तुकडे आत्म्याचे नाही याच्यात पडलेले. तोच एकच. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे कारंजाचे जे आहेत त्यांच्या चरित्रात अध्यायात एक दीपवाळीच्या दिवशी भक्त यवनी आठही जाणी यवनी वंदिन तव चरणी अष्टे ग्रामी भिक्षा केली ते देनी निमिष मात्रे तंतक नेला चरणी. जय देव जय नरसिंह सरस्वती जी आरती आहे त्या गुरुचरित्राच्या पोथीत जो अध्याय येतो, एक स्वामी, एक योगी, एक परमेश्वर, ते 8 गावी 8 शिष्यांकडे दिवाळीला गेले. 8 तुकडे नाही गेले त्यांचे. अष्टांग योग पतंजली, कोणाकडे डोकं गेलं, कोणाकडे एक हात गेला, कोणाकडे एक हात गेला, कोणाकडे एक पाय गेला, कोणाकडे एक पाय गेला, कोणाकडे छाती गेली, कोणाकडे पोट गेला आणि 8व्याकडे पाठ गेली. असे 8 तुकडे नाही गेले. प्रत्येकाच्या घरी पूर्णच्या पूर्ण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा प्रागट्य झाला, अनुभव झाला, वार्ता झाली, विलक्षण कौतुक झालं. आणि जे आपल्या आश्रमात तसे बसून होते अजून आश्रमवासी म्हणे, नाही कुठे नव्हते गेले, इथेच होते. हे पण आम्ही दिलेला हार, आम्ही दिलेला कपडा, नारळ इथे. अरे नाही, पण ही मी शाल दिली होती, ही शाल आहे ना त्यांच्याजवळ. अरे नाही, पण मी ह्याचे सगळ्या शिदोरी बांधून दिली होती, ती आहे ना त्यांच्याजवळ. मग लक्षात आलं की असं कसं झालं, तर पूर्णच्या पूर्ण आले असेल तरच ना. सगळ्यांना पूर्ण मिळाल्या, सगळ्यांमध्ये पूर्ण आहे. तुकडे नाही, हजारो लाखो करोडो 7 अब्ज कोटी लोकसंख्या, तर 7 अब्जी कोटी तुकडे टाकले नाही, एकच तोच पूर्ण आहे. सर्व भूतात्मा याचा मुख्य अर्थ या शब्दाला. हे ज्याच्या लक्षात आलं, अनुभवात आली, यात जी राहत्या, या चिंतनात कुर्वन्नपि न लिप्यते. मग जे करायचं ते कार्य केलं, या भावनेने जर केलं, जसं झालं तसं झालं, थोडा वेळ गडबड होताना दिसली जरी तरी न लिप्यते, मनात नाही विषाद होणार, लेपायमान नाही होणार ना. गुरु नानकजींचं वचन, ब्रह्मज्ञानी सदा निर्लेपा, जैसे जल में कमल अलेपा. कमळावरून पाणी थोड्या वेळ पडलं पण घसरून गेलं, ओलं नाही झालं, चिपकून नाही गेलं. चिखलात ओलेला चिखलात राहिलेला आणि चिखलात वाढलेलं कमळ स्वतः मात्र स्वच्छ सुंदर, इतकं की सगळ्यात जास्त ईश्वराला प्रिय. असं कसं चमत्कार झाला. गलिच्छ ठिकाणी वाढलेलं फूल सगळ्यात, त्यातच लक्ष्मी, त्यातच नारायण. कमल त्याची डोळ्यान कमल नेत्र, कमला आसन. कारण त्याने तिथेच टिकून राहिला, जे परिस्थिती जशी. कमळ चिखल तर चिखल, किडे माकडे नाली, जसं स्वतःला नाही चिपकू दिला, पळूनही नाही गेला, संन्यास नाही घेतला, योगी राहिला. योगी पुष्पात आहे, घसरून गेला थोड्या. ठीक आहे, ज्यांनी जे जसं म्हटलं ते, पण घसरून गेला. आपलं स्वतः शांत मननशील त्याच्यासोबत नातं जोडून ठेवलं. त्या चिखलातून खाली मूळ जे जलाचा स्रोत होता त्याच्यासोबत जोडून आला. चिखलाकडे दुर्लक्ष केला म्हणून कमळ इतकं श्रेष्ठ झालं. देवीलाही कमळ आणि देवालाही कमळ, पंकज. तर कुर्वन्नपि न लिप्यते. मग जे आवश्यक कर्म आहे, ज्याच्याशी जसे बोलणं आहे, जे कर्म, ज्याला कोणाला रागवायचं आहे, कोणाला काही धाक दाखवायचा आहे, कोणाला धमकी द्यायची आहे, कोणाचं कौतुक करायचं आहे, कोणाला दान द्यायचं आहे, कोणाला मदत करायची आहे, कोणाची मदत देत असलेली काढून घ्यायची आहे, जे परिस्थितीप्रमाणे ते जे बरोबर यथायोग्य होऊन, तेवढ्यापुरती होऊन लेपायमान नाही होणार, मनात जळजळ नाही होणार. मनात जळजळ जर होते आहे, हे लक्षण समजून घ्यावं की हे योग नाही आहे, ही संन्यास भावना येते, वैराग्य आहे. तेही श्रेष्ठ, तेही ठीक आहे. कृष्णाने संन्यास खराब आहे, बेकार आहे, संन्यासी लोकांचा नाही होत असं नाही म्हटलंय. सामान्य लोकांसाठी नाही आहे तो मार्ग. सर्वसामान्य एखादा विरळा संन्यासी होऊ शकतो. कारण संन्यास सोडायचा आहे, मागच्या सांगितलं, सोडणं तर मनातून आहे. वस्तू सोडून दिल्या, व्यक्ती सोडून दिल्या, घर सोडून दिलं, गाव सोडून दिलं, नातेवाईक सोडून दिले,
सगळं सोडून आपले दुसरीकडे जाऊन बसले, पण त्या सगळ्यांचे चिंतन मनात घेऊन गेले, तर संन्यास कसा झाला? कारण बंधन मनात होतं, बाहेरून कोणी बंधन होतं. तर मग सुटले नाही. मनात जर विचार सुरू आहे, मनात शिव्या शाप आहेत, मनात खूप आशा आहे, तर मग सुटलं नाही. मग संन्यास कसा झाला? मग न हे नाही इहलोक सुखी न परलोक सुखी, न घर का न घाट का. तिकडे मच्छर जाऊन राहिले गुहेत, खायला सुखी रोटी पाण्यात डुबून, आणि झोप नाही येऊन राहिली दगडावर, काहीच नाही अनुभव होऊन राहिला आणि तेही नाही, आणि ईश्वराचं दर्शनही नाही होतं. कारण मनात धरून बसला, आणि इथे तर महलमध्ये राहून राहिले, गालिच्यावर झोपून राहिले, राजभोग खाऊन राहिले, लोकहार घालून राहिले, आणि तरीही संन्यास सारखंच. कारण मनात त्याच्यासोबत लालसा नाही, त्याची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. ते निरूपण सुरू आहे या अध्यायात. तत्व को जानने वाला सांख्य योगी देखता हुआ, ह्याचा 8वा 9वा श्लोक. कदाचित आज आपण 10 श्लोक करू, 8, 9, 10 आणि मग थांबवतो. 8वा सुरू आहे. हे सगळं समजणारी योगी, योगिनी, असा योगी, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. 8 आणि 9 5व्या अध्यायातले. त्याचं हिंदीत वाचून दाखवतो. तत्व को जानने वाला सांख्य योगी देखता हुआ, सुनता हुआ, स्पर्श करता हुआ, सूंघता हुआ, सुनता हुआ, भोजन करता हुआ, गमन करता हुआ, सोता हुआ, श्वास लेता हुआ, बोलता हुआ, त्यागता हुआ, ग्रहण करता हुआ, आंखों को खोलता और मूंदता हुआ भी सब इंद्रियां अपने अपने कर अर्थों में बरत रही है, इस प्रकार समझकर निस्संदेह ऐसा माने कि मैं कुछ नहीं करता. आत्मा ज्याची जागृती झाली, आत्मा जागृती, झोपी गेलेला जागा झाला, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है सो पावत है. या निशा सर्वभूतानां यस्याम जागरति संयमी. दुसऱ्या अध्यायात आपण ऐकलं होतं. हे स्वप्नाच्या सृष्टीतच हरवलेला राग, अपमान, निंदा, ठेच लागणं, दुःख, इकडच्या तिकडच्या गोष्टी, हे जे स्वप्नाच्या सृष्टीतच जे आहे, त्यात दुःखच आहे. स्वप्नभंगच होणार. एखादं चांगलं गोड स्वप्न पडते, जास्त करून विचित्रच काहीतरी स्वप्न पडते. काही ती चेंडानं बुडक, नाचे तुडक तुडक, काही अर्थही नाही समजा स्वप्नात काय सुरू होतं ते, आणि काही दुःखाच्या गोष्टी, भीती गोष्टी, एखाद्या मध्ये काहीतरी येऊन जाते. तसं जीवनामध्ये एखादा काही सुखाचा शब्द ऐकायला मिळतं, बाकी जास्त विचित्र काहीतरी बोललं, माहिती नाही कसं झालं. आणि हे स्वप्नसृष्टी आहे, यातून जागायला हवं. वास्तविक काही नाही होत आहे. वास्तविक मी स्वप्नद्रष्टा आहे. मी आजपर्यंत झोपली होती म्हणून हे सगळ्या स्वप्नामध्ये फसली होती. चांगलं स्वप्न झालं तर आनंदात येत होती, वाईट स्वप्न पडलं तर रडत होती. आता मी जागृत होणार, जागण्यातच माझी रती होणार, असा विचार केलेली व्यक्ती, असं पक्क झालेली व्यक्ती, न एव न इव, एवढंही नाही, किंचित, थोडा सुद्धा, न एव किंचित करोमि इति, न एव किंचित करोमि इति, इति म्हणजे बस, असं पक्क झालं. काय? न एव किंचित करोमि, मी काहीच करत नाही. आत्मा नाही काय करताय, हात काम करून आलाय, नाक श्वास घेऊन आलाय, डोळे बघून राहिले, कान ऐकून राहिले, जीभ बोलून राहिली, पोट पचवून राहिलाय, पाय चालून राहिले, शरीर पाठ टेकून राहिली आहे. माझी शक्ती घेऊन ना, इलेक्ट्रिसिटी आली घरामध्ये, नवीन फ्लॅट बांधला इलेक्ट्रिसिटीमध्ये, त्याच्यातच लावलं तर मिक्सर, स्मूदी बनवून राहिली, जे काय मिक्सीमध्ये त्याच्यातच लावलं, त्या हीटरनी गरमी होऊन राहिली, त्याच्यातच लावलं तर एअर कंडिशनर सुरू झालं, त्याच्यातच लावलं तर पंखा, त्याच्यातच लावलं तर ह्युमिडिफायर, त्याच्यातच लावलं तर डिह्युमिडिफायर, त्याच्यातच प्लग केलं तर आवाज होऊन राहिला, त्याच्यातच लावलं तर अजून तो लहान आवाज, मोठा आवाज होऊन राहिला, त्याच्यातच लावलं तर फ्रीज, त्याच्यातच लावलं तर ओव्हन, त्याच्यातच लावलं तर पोळी शेकल्या जाऊन राहिली.
ते वीज म्हणणं की मी काही नाही करत, मी नुसते त्याला शक्ती देते. ज्याची जशी वृत्ती असेल, ज्याचा जसा घडण असेल, कोणामध्ये कॉईल आहे, कोणाला पात लागलाय, ते आपल्या माझ्या शक्तीचा उपयोग करून आपलं काम करून घेऊन राहिलाय. तसं जो अपमान करतोय त्याची घडण तशी आहे. त्याच आत्म्याचे वापर करून ते तिथे त्यांना चितू करून राहिले, त्यांचंच शेवटी नुकसान त्यांचंच होत आहे. कचरा पेटी भरून राहिली त्यांचीच. शिशुपालाचे सहन केले ना, स्वतः ईश्वर असून, परमेश्वर असून 100 वेळा सहन केला. कारण त्याला माहित होतं माझ्यातच, मीच माझ्याच रूपाने आहे, याच्यात अशी घडण अशी आहे. तर स्वतःहीसाठी तसा विषाद मिळणं, आपल्याच्यानी जरी चूक झाली, आपल्याच्यानी जरी काही गडबड झाली, तर कोसून घेऊन, स्वतःला मारून घेऊन, स्वतःचं हनन करून, स्वतःचा घात करून, त्याची आवश्यकता नाही. एकदा समज घेऊन पक्का तिथं ठीक होऊन जाणं बस. कारण वास्तविक जेव्हा लक्षात आलं, की मी जी स्वरूप, माझी जी आत्मस्वरूप होती, सच्चिदानंद स्वरूप होती, ईश्वरासोबत एक होती, माझ्यातला जो ईश्वर आहे, जो ॲक्चुअल मी, वास्तविक मी तो ईश्वर आहे माझ्यातला, पण मी ती विसरली, ती झोपेत होती, लक्षातच नव्हतं. जी झोपली आहे मी ती कोण आहे लक्षातच नव्हतं. पूर्ण मन, माझ्या मनात जी स्त्री दिसत होती, पुरुष दिसत होता, स्वप्न पात्र जे दिसत होते, तेच मला वाटत होते, की मी ती आहे, माझ्यासोबत ते घडते आहे. जागल्यावर लक्षात आलं, की त्यांच्यापैकी मी कोणीच नव्हती आणि ते माझे कोणी नव्हते. मी तर प्रत्यक्ष ही व्यक्ती आहे ज्याच्या आत सगळे होते. तसा आत्मजागृती झाल्यानंतर लक्षात आलं, की अरे, अरे, अरे! इतके वर्ष कशात निघून गेले. पण ठीक आहे, आता जागृत झाले. ज्या क्षणी बटन दाबली, त्या क्षणी उजेड, प्रकाश. 10 वर्ष, 100 वर्ष जरी अंधकार असला, ते काही दुःख नाही. आत्ता बटन ऑन केले, तर आत्ता प्रकाश झाला, काम बनलं. तसं ही गोष्ट पक्की योग लक्षात आला, तर तिथपासून फर्स्ट क्लास जीवन, मग जे आवश्यक आहे ते करणं, पण बाकी काही कशात अडकून नाही. न इव किंचित करोमि इति मन्यते तत्ववित्. तत्ववित् म्हणजे समजलेला, विद म्हणजे प्रकाशमान, विद्युत म्हणतो ना, इलेक्ट्रिसिटीला वीज समजते तेव्हा विद्युल्लता. वेद पासून वेद आला, ज्ञान, नॉलेज. वेद म्हणजे लाइटेड अप, स्पष्ट करणं. तत्ववेद म्हणजे फंडामेंटली ज्याच्या लक्षात आलं, प्रिन्सिपल ज्याच्या, त्याच्यातला डिटेल सार ज्याच्या पक्का आत्मसात झाला, तो तत्ववेद. तो अशी तत्ववित्त व्यक्ती पक्का होते काय, की इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. की इंद्रियांचं काम करणं त्यांचा स्वभावच आहे, डोळ्याचा स्वभावच आहे इकडे तिकडे जाऊन, पाणी इथे जाणं, डोळे स्थिर नाही राहू शकत ना, म्हणून बंद करावे ध्यानाच्या वेळेस. स्थिर नाही राहत, मग पडदा टाकावा त्यांच्यावर. डोळे एका जागी नाही राहत, ताटक करणं कठीण होतं. पुन्हा इकडे झालं, मग इकडे झालं, मग इकडे झालं, इथे सतत. तसंच कान, एकच फक्त मोनोटोनस काहीतरी ऐकायला मिळालं तर रुची नाही, मग दुसरं काहीतरी ऐकू. जीभ, रोज तोच एक पदार्थ तसाच बनवला, तेवढाच तसाच दिला, तर नाही आता आज दुसरं काही तरी खाऊ. ते यांचा स्वभाव आहे, चंचल स्वभाव आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमादी बलवत दृढम. 6व्या अर्जुन म्हणतो, हे मायचिनी नाही होत रे बाबा, हा योग तुझा ले तरी कंठी, धर तरी माला, भूके भजन न होय गोपाला. मी तुझा सांगतोय ते माझ्या नाही होत, माझं मन चंचल आहे. आणि तोही मान्य करतो. मग पुढे 6व्यात हो, असंशय महाबाहो मनोर दुर्निग्रह परम. हो, बरोबर आहे, त्यात काही डाऊट नाही. युअर राईट अर्जुन. हे खूपच कठीण काम आहे, त्याच्यावर नियंत्रण करणं. अभ्यासेन तु कौंतेय वैरागेण च गृह्यते. पण होते, अशक्य नाही आहे. कठीण आहे पण अशक्य नाही आहे. थोडा अभ्यास करावा लागेल, थोडं डिटॅच व्हावं लागेल, वैराग्य घ्यावं लागेल. संन्यास नाही शब्द आहे तिथे, वैराग्य. थोडं दूर व्हावं लागेल, थोडं आपल्यात अंतर ठेवावं लागेल, तरच दिसेल ना. एकदम डोळ्यात चिपकवली म्हटलं, हे बा हे बा हे बा काय आहे बघ, हे बघ इथे आणून ठेवतो, अरे इथे दिसे, एवढं थोडं दूर करतं, मग दिसेल हा हात आहे. मी जर म्हटलं हे बा एकदम डोळ्याला येऊन भेटलं,
तर कळेल का? काहीच कळणार नाही, काही दिसणार नाही. तोंड खाऊन एकदम घुसाला खूप मोठी पोळी, सगळ्या ताटच्या ताट घेऊन तोंडात घुसाला, घे खा. तर अरे थोडं दूर कर बाबा, तर मग आस्वाद घेऊ. कानात घेऊन ओरडायला लागला तर काही समजणार नाही शब्द काय म्हणून राहिला, कारण ब्लाइंडेड. आता सूर्याचं मला इथे ब्लाइंड बंद करावं लागलंय. घे प्रकाश, घे प्रकाश, म्हणजे डोळेच एकदम भिडलं तर डोळ्यामध्ये प्रकाश. तर कंट्रोल्ड जेव्हा आहे, रेग्युलेटेड जेव्हा आहे, मोजून मापून तोलून जेवढं आवश्यक तेवढा जसं आहे तितकं तितकं मिळालं, जेवढं आवश्यक, जेवढं झेपल्या जाते, जेवढं सहन होते, तेव्हा तितका तसा संभव. म्हणून म्हणून दूर करणं आवश्यक आहे, थोडं थोडं अंतर आवश्यक आहे, सेपरेशन आवश्यक आहे. आस्वाद घ्यायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल तर तो विचार करणं. या आत्म्यापासून इंद्रिया थोडे दूर आहे, थोडे सेपरेट आहे. त्याचं थोडंसं हलकंसं त्याची शक्ती घेऊन, त्याची चेतना घेऊन आपलं काम करून आलं. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अशा प्रकारे वर्तन करणारी व्यक्ती समाजातून जे आवश्यक आहे, जिथे आवश्यक आहे, जेवढं आवश्यक आहे ते आपल्या इंद्रियांद्वारे, आपल्या शरीराद्वारे होऊ देणारी व्यक्ती. इति धारयन्, अशी धारणा असलेली व्यक्ती, असं पक्की समज असलेली, असे विचार अंगात घातलेली व्यक्ती. योगीची जे वर्णन सुरू आहे ते, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववेत् इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हा जो श्लोक आता वाचला ना, 8वा आणि 9वा, आजचा शेवटचा श्लोक. एक दोन थोडा वेळ आहे अजून. तेच आवाज असता गेला त्याचा. तर 10वा श्लोक, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. आता फोन म्हणजे आपण बोलायचं. जो पुरुष सब कर्मों को परमात्मा में अर्पण करते हैं और आसक्ति को त्याग कर कर्म करता है, वह पुरुष जल से कमल के पत्ते की भांति पाप से लिप्त नहीं होता. तर या श्लोकाचा मी मगाशी थोड्यापूर्वी आधीच कमळाबद्दल जेव्हा बोललो तेव्हा उल्लेख केला होता. ब्रह्मणी अध्याय कर्माणी, ब्रह्माचा ध्यास करत ब्रह्मामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती. ब्रह्म म्हणजे सगळ्यांमध्ये एक असणार. अखिल ब्रह्मांडमा एक तो श्री हरि, नरसिंह मेहता. वासुदेव सर्वम इति, श्री कृष्ण सांगा. रोम रोम में रमने वाले राम, विश्वाच्या अणु अणुत व्याप्त असलेला विष्णू. ही भावना जीवा जीवात असलेला शिव. ही भावना जिची पक्की झाली, त्याचं अध्ययन सुरू आहे, ज्याचा ध्यास झाला, जी मुख्य प्रमुख दृष्टी झाली कुठेही बघताना, कोणासोबत व्यवहार करताना, तर ब्रह्मणा अध्याय, ब्रह्ममध्ये अध्याय असलेला, ब्रह्माचा अध्याय. कर्माणी संगम त्यक्त्वा करोति. ते कर्म तर होऊन राहिले आहे ना, श्रीकृष्णाचंच उदाहरण आहे ना. पांडवांच्या बाजूने काही दिवस एक क्षणी नाही लढलो म्हणा. पांडवांची बाजू नव्हती घेतली मी, कौरवांच्या विरोधातही नव्हतं. पण एवढं खोटं कसं बोलतो, खोटं. लहानपणी चोर तर ऐकलं होतं म्हणून, चोरी करायला. चोर होता, कपडे चोरले, दही चोरला. पण आता खोटारडा सिद्ध झाला की पांडवांकडून नाही लढलो, कौरवांच्या विरुद्ध नाही लढलो म्हणून. नाही ना, मी पांडवांकडून होतो ना कौरवांच्या विरुद्ध होतो. मी चांगुलपणाच्या बाजूने होतो, धर्मधारणासाठी होतो. जे कोणी धर्माच्या बाजूने होते ते दिसायला दिसलं की मी यांच्या बाजूने लढतोय. जे त्याच्या विरुद्ध होते तुम्हाला वाटलं मी यांच्या विरुद्ध करतोय. संगम त्यक्त्वा करोति. परिणामासोबत संग नव्हता त्याचा. मुख्य धुरंधर धर्म रक्षणासाठी परिणामासोबत संग नसणं, आउटकम फोकस नसणं, फळामध्ये आसक्ती नसणं,
हा उल्लेख संगम त्यक्त्वा करोति यः. मला आवडतं तसं मिळेल की नाही, मला जे पाहिजे ते होईल की नाही, मी ज्या इच्छेने धारणेने हे करतो लढतोय तसं तर होईल ना, शेवटी मला माझी पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा सिद्ध होईल की नाही, या अपेक्षेने नसणं हा संकल्प सोडून जे कार्य केलं की माझी लोकांमध्ये प्रसिद्धी होईल की नाही, लोकेषणा, लोक मला चांगलं म्हणतील की नाही, लोकांना आवडेल की नाही, मी जे बोललो ते, मी जे म्हटलं ते, माझी वाहवा करतील की नाही, माझं कौतुक करतील की नाही, माझ्यासोबत जोडून राहतील की नाही, मला थम्स अप लाईक्स देतील की नाही, अजून कनेक्ट होतील, ही लोकेशना, प्रसिद्धी म्हणा, वित्तेषणा, माझं धनसंचय, माझं अजून पॉवर वाढेल की नाही, इन्फ्लुअन्स वाढेल की नाही, माझं जी वृद्धिंगत होईल की नाही, संबंध नाते गोते मान सन्मान संपदा वैभव, ही वित्तेषणा. आणि पुत्रेषणा, माझे जे आहे सगळे संबंधी, माझे नातू, माझी नात, माझा नवरा, माझी बायको, माझं घर, हे सगळे यांचं सगळं ठीक राहिलंय. बाकी ते इतरांकडे आलं कोरोना व्हायरस, हे माझ्या लोकांपर्यंत नाही आला म्हणजे झाला. आणि हे सगळे सुरक्षित राहो आणि यांचं सगळं चांगलं व्हावं, ही पुत्रेषणा. पूर्ण संसार कशात फसला, 3 वेण्या घालतो, तीन करून वेणी घालतो ना, बांधल्या गेली, 3 गाठ बांध, तिसरी गाठ पक्की राहते. 2 गाठींनी त्याला ते छोटे नाही का, ते तिसरी गाठ मुश्किल होते. असे 3 गाठींनी हा जड जीव चैतन्याच्याच आधारे बांधला गेलेला. पुतरेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, हे तिन्ही ऐषणांना सोडून कृष्ण ज्याच्या जीवनात आला, त्याच्या या सगळ्या गाठी सुटल्या, निर्ग्रंथ झाला. आत्मा रामश्च निर्ग्रंथो अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकी भक्ती इत्थं भूतगुणा हरे. श्रीमद भागवतातला श्लोक आहे हा. सर्वोच्च श्रेणीच्या श्लोकांपैकी समजा 18,000तून 18,000 मधून 18 जर निवडायचे झाले म्हणजे 1,000तून 1, आणि त्या 18 मधून म्हटलं याच्यातूनही अर्धे काढून टाका, 9 श्लोक सगळ्यात 18,000तून, त्यामध्ये ज्याची गणना होईल असा हा श्लोक. इतका सर्वमान्य. आत्मा राम अपि उरुक्रमे कुर्वन्नपि अहेतुकी भक्ती इत्थं भूतगुणा हरे. की जे पूर्ण आत्मारामी झाले आहे, जे वर्णन सुरू आहे योगीचं, ते कोळून प्यालेले, ते तसे झालेले, तसे असलेले योगी जन सुद्धा आत्माराम अपि, जरी सुद्धा, अपि म्हणजे इवन इफ, तेवढी सिद्धी प्राप्त होते. उरुक्रमे, उरामध्ये क्रमण करत असलेला, छातीत ठोके देणारा, कुर्वन्ति अहेतुकी भक्ती इत्थं भूतगुणा हरे. तो श्रीहरी उरामध्ये क्रमण करायला, उरुक्रम त्याचं नाव आहे, 1000 सहस्त्र नामापैकी. त्या श्रीहरीची तरी पण ते भक्ती करतात. ते काही हवन नको आहे काहीच. आता सगळं स्पष्ट कळून चुकलंय, दिसून चुकलाय, अनुभव करून चुकला की तोच आहे. तो सोडून कोणी नाही. जसं मी म्हटलं, विश्वाच्या अणु तो व्याप्त असलेला तो विष्णू. ते अनुभव होणे शेवटी मात्र प्रेम अवश्य, त्याचं गोडवा, त्याचं सौंदर्य, त्याचं माधुर्य, त्याची सत्ता, त्याचं प्रेम, त्यापोटी मन अडकून गेलेलं त्यात. कुर्वन्ति अहेतुकी भक्ती, हेतूनी नाही भक्ती. खरं माझे जरा मुलं बाळ जरा जोडून राहावे, तर आमची कोर्ट केस जिंकून राहावी, तर मी संन्यासी झालो आहे, तर भिक्षा रोज बरोबर मिळायला हवी, किंवा आता आम्ही तर आश्रम बनवला आहे, तर लोक यायला हवे, आमचं हे ऐकायला हवं. कुठल्याच प्रकारची हेतू नाही, अहेतुकी भक्ती. ते त्याला प्रेम म्हणतो. जे अहेतुकी असते ते प्रेम, ज्यात एक्सपेक्टेशन नाही, अपेक्षा नाही, काही मिळेल असं नाही आहे. आम्हाला जोडून ठेवेल, आम्हाला देईल, आमचं कौतुक करेल, आमच्यासोबत गोड बोलेल, कुठली अपेक्षाच नाही. पण मला इतकं प्रेम वाटतंय की माझ्याने राहणं नाही होत आहे. कुर्वन्ति अहेतुकी भक्ती, त्या श्रीहरीची. आत्मारामी अपि रुक्मे. हेतू काहीच नाही, उद्देश काही नाही. हे कारण की त्यांचं झालं, काम झालं, स्वतःसाठी काहीच नको. पद्मपत्र मी वाम बसा,
ते कमळाला ज्याचे मूळ खोलात गेले आहेत, त्याला रस तिथून मिळतोय. त्याची पिपासा हे नाही राहिली, की अरे पानावरही मला पाणी मिळते की नाही, अरे माझ्या पाकळ्यांवरही थोडं पाणी टाका, बाहेरून टाका, ही अपेक्षा नाही सुटली. ज्याला आतला रस मिळाला, त्याला घृणाही नाही मग अवतीभोवती चिखल असला तरी, कारण तो खोल जाऊन जल रस रसो वैसह ज्याच्यासाठी म्हटलं आहे, त्या श्रीकृष्णामध्ये जे चित्त रोवलं गेलं, तर बाहेरून खूप मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. मिळालं तर तुमच्या भलं, तुमच्याच आनंदासाठी ठेवलं, 2 मिनिटं सोडून दिलं, पाठ पिटला. पण छाती ठोकून मिरवून नाही सांगितलं. तुम्हाला जर आनंद होत असेल तर मला तुम्हाला दुःखातही जर ज्याला नाही टाकायचं, ठीक आहे, द्या, त्याला द्यायचा द्या. शिव्या देऊन आनंद होता तर शिव्या द्या बाबा. धन्यवाद प्रभू. हार घालून आनंद होता तर हार घाला. खेटरांचा हार घाला तर फुलांचा हार घाला. तुम्ही मला किती वेगळं समजता, मी बघतोय ना की मीच आहे तुझ्यामध्ये, आणि तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये तो आपला सखा आहे. तर मग ते अनुभव आल्यावर दुःख असंभव आहे. कोणाचा राग येणं शक्यच नाही. कुणाबद्दल द्वेष वाटणं हे दूरची गोष्ट, कदापि नाही. कुणाबद्दल घृणा, कुणाबद्दल चीड, कुणाबद्दल मनात हिंसा होणं, पत्तर केलं की नो, इम्पॉसिबल. चला. पण मग जे जसे कर्म सृष्टी कार्य चालवण्यासाठी, धर्माच्या धारणासाठी, सिस्टमच्या प्रिझर्वेशनसाठी, सिस्टम आपल्याकडून पक्की माझ्याकडून तुटे नाही, ही श्रंखला आहे, मी एक कडी आहे या श्रंखलेतली, ही कडी तुटू नये म्हणून मला इथे धरून ठेवणं, 2 बाजूनी धरून ठेवणं आवश्यक आहे. माझा परिवार आणि माझा समाज इथे आहे, 2 धरून माझ्या जेवढी शक्ती, माझ्या जेवढं तेवढं करणं, तेवढ्यासाठी करणं. मला ही भावना यात आहे. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. अपेक्षाचा संग सोडला, संकल्पाचा संग सोडला, तृष्णा सुटली, इच्छा सुटली, कामना सुटली, वासना सुटली, आशा पिपासा सुटली, यांचा संग, थोडक्यात एका शब्दात सांगायचं तर फळाचा संग सुटला. संग सोडून खूप वेळा ते गीत, कशाचा संग सोडून? फळाचा, काहीतरी मिळेल याचा संग सोडून. दुसरा त्यात भगवद्गीतेतला संघ सोडण्याचा संतांनी म्हटलं, मुख्य संघ कसं झाला? गुणांचा संघ. सात्विकता, राजसिकता, तामसिकता, गुणांचा संघ सोडून निस्संग हो. जो उद्देश आहे तो गुणांपासून निस्संग हो. पण अजून तो याच आहे, ते सगळ्या प्रकार पुढे मुख्य प्रकारे गुणत्रय विभाग योगात आणि अनेक ठिकाणी, पण इथे सध्या कर्म विकास सुरू आहे. कर्म फळाचा संग सोडणं. तो जो पुरुष सब कर्मों को परमात्मा में अर्पण करके आसक्ति को त्याग कर कर्म करता है, कर्म परमात्मा को अर्पण किए, कर्म फल की आसक्ति को छोड़ दिया, वह पुरुष जल से कमल के पत्ते की भांति पाप से लिप्त नहीं होता. मग त्याला बंधनाचा अनुभव नाही होत, दुःखाचा अनुभव नाही होत. लिप्यते न पापेन पद्मपत्रमिवांबसा. आणि अशा पद्मपत्रावरच मग लक्ष्मी असो, नारायण असो, ब्रह्मदेव असो, त्याच पद्माचीच मग उपमा त्यांच्या मुखाला दिली आहे, चरणाला दिली आहे. चरण कमल डोळ्यांना दिलेली आहे, कमल जैसे कमल नेत्र, कारण त्यांचा स्वभाव तसा त्याला ईश्वराचा. तर शेवटचा श्लोकाचा 11वा, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरेंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. 11वा श्लोक आजचा 5व्या अध्यायातला. थोडा सुरू करू, पुढच्या वेळेस संपवू. कर्मयोगी ममत्व बुद्धि रहित केवल इंद्रिय, मन, बुद्धि और शरीर द्वारा भी आसक्ति को त्याग कर अंतःकरण की शुद्धि के लिए कर्म करते हैं. 3ऱ्या अध्यायात काय सांगितलं होतं? कर्म करावंच लागेल. शक्य नाही कर्म नाही करत म्हणणं. जे काही करणं, ते कर्मापासून पळून जाऊन जे कर्म करतात ते करावंच लागेल. त्यामुळे मग हेच ठीक आहे की योग्य जे कर्म आहे तेच करणं, ज्या वेळी जे योग्य आहे, जे करणं योग्य आहे ते करणं ठीक आहे. 4थ्या अध्यायात समजून घेतलं, कर्म जेव्हा करशील
त्यातून दोन निर्मिती होईल, एक फळ आणि दुसरे शिकवण, ज्ञान, समज. पक्क लक्षात ठेव अर्जुना, कुठल्याही कर्मातून दोन गोष्टी होते. एक शब्द बोलला, अंधे का पुत्र अंधा, एक वाक्य म्हटलं, कर्म झाला, वाचीने कर्म झाला, परिणाम होणाराच दोन गोष्टी निघणार. त्यात काहीतरी फळाची निर्मिती होईल, काहीतरी कांड घडेल त्यातून, आणि त्यातून शिकवणही मिळेल, समजूत मिळेल, काहीतरी फळ सोडायचं, शिकवण धरायची. हे चौथ्या आधीत आपण समजलं. फळात अपेक्षा नाही, वरती कंट्रोलच नाही. कर्मणेव ही अधिकार असते, मा फलेषु कदाचन. फळ तुझ्या अधिकारात नाहीच आहे, कंट्रोलमध्येच नाही आहे. आता काय होणार? बोलून तर दिलं, करून तर दिलं, देऊन तर दिलं, घेऊन तर दिलं, उचलून तर घेतलं, ठेवून तर दिलं. आता पुढे काय होणार? तुझ्या कंट्रोलमध्ये नाही. सुरुवातीचा कंट्रोल आहे आपल्यामध्ये, नंतरचा नाही आहे. जे घडून राहिलं त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळते मात्र. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधा. त्या ज्ञानात अग्नीतून शुद्धी होऊ शकते. अग्नीवर तपवतो ना, स्वच्छ करायला काहीतरी, कलई लावायला, पहिले भांड्याला गरम करायचे, काही स्वच्छ करायचं, गरम केलं तर स्वच्छ व्हायला लागते, कारण अग्नी जाळून टाकते मळ जो असतो वरवरचा. तर हे ज्ञान अग्नी या श्लोकात म्हटल्याने ह्याच्या सगळ्या वासना होत्या, कामना होत्या, इच्छा होती, द्वेष होती, घृणा होती, ईर्षा होती, हे जळून जाईल जेव्हा समज जशी स्पष्ट लखलखित प्रकाशात जेव्हा समज जेव्हा लक्षात येईल, काय कशाने काय होते हे लक्षात आल्या लागलं तर यांच्या शुद्धीसाठी कर्म करणं आवश्यक आहे. कर्मानंतर आय डू अँड आय अंडरस्टँड केल्याशिवाय नाही समजा. कितीही पुस्तकं वाचले पोहण्याबद्दल आणि मग उचलून पाण्यात फेकलं तर डुबायला लागेल पाण्यात. अरे एवढे ते 50 पुस्तकं वाचले होते, इतकं ज्ञान मिळालं होतं पोहण्याबद्दल. कितीही पुस्तकं वाचले, सायकलवर नुसतं ठेवून दिलं तर धडाकन पडेलच. नुसती युट्यूबवर रेसिपी पाहून बनवणं एक गोष्ट आहे, पण ती नीट बनवून समजल्यानंतर जसं बनतो पदार्थ. नुसतं टी व्हीवर पाहून आता टी व्ही बंद करून आता नाही, ते केल्याने जसं समजते. किती भिजवायला हवं, किती पाणी टाकायला हवं, किती वेळ ठेवायला हवं, कसं, हे केल्याने जसं समजते. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कारण पण ते केल्यावर जे होते त्याची शिकवण मिळायला हवी, कारण त्यांनी शुद्धी होते आहे. वीट येतं मग डोळ्यांना, आता खूप पाहून थकवायला, आता नको, असं नाही पाहायचं आहे. हे काय ऐकलं यांनी विषाद आला, असं नाही ऐकायचं आहे. हे काय कायच्या माझ्याच्याने बोलल्या गेलं, यांनी भलतंच काहीतरी उद्देश नसताना. पण आता सावध होणं, हे जी समजचे शुद्धी जी होते आहे, हे काय खाऊन बसलं की उलटी झाली, अपचन झालं, आता पुन्हा नाही करायचं, ही समज कशाने आली? प्रयोग करून पाहिल्यानंतर. ती समज आली, ती पकडून पुन्हा नको व्हायला. त्या शुद्धीसाठी, ती समज येण्यासाठी म्हणून योगिनः कर्म कुर्वन्ति. योगी लोक या उद्देशाने कर्म करतात की सतत शुद्धी होत राहावी. फक्त त्या एका गोष्टीकडे लक्ष ठेवून, उद्देश ठेवून. कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आरशावर खूप धूळ लागली आहे, तर खूप मनन करत बसलो, 2 तास ध्यान करतो त्या आरशाकडे त्राटक लावून की आता धूळ निघेल. नाही होणार. 12 वर्ष आरशासमोर उलटा टांगलं तरी नाही होणार. एकादशी केली, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी सगळ्या केल्या, उपवास त्याच्यासमोर, पण नाही होणार. आरशावरची धूळ नाही हटणार नुसतं केल्याने. अच्छा, 4 धामची यात्रा करून येतो, आता तर आरशावरची धूळ मिटेल? नाही मिटणार. दही पेढ्याचा प्रसाद दाखवला, उदबत्ती, 108 नारळ वाळले, टेकडीवरच्या गणपतीवर गेलो, कोणत्या अथर्वशीर्षाचे 21 वेळा म्हटलं, आता तर स्वच्छ आरसा नाही होणार. आरशासाठी ते तितक्याची एवढी अपेक्षा नाही आडंबर करण्याची. एक थोडीशी बुद्धिमानी करून कार्यकर स्वच्छ घेऊन यांनी स्वच्छ पोस तर स्पष्ट दिसायला लागेल. शुद्धी जर केली, त्यावर बसलेला मळ जर दूर केला, त्याच्यासाठी योग्य ते कार्य करावं लागेल, यथोचित कार्य करावं लागेल. या दृष्टीने मग थोड्या वेळाने पुन्हा धूळ बसायला नको, थोडंसं झटकणार. योगी आपलं चित्त शुद्ध ठेवण्यासाठी तेवढ्या एका उद्देशानेच कार्य करतात, फळाच्या अपेक्षेने नाही.
आणि लोकसंग्रहमेवापि, तिसऱ्या अध्यायात लागलं की लोक आपलं उदाहरण समोर ठेवण्यासाठी, आदर्श बनवण्यासाठी, याला आवश्यकता नाही म्हणून बसून गेलं तर त्याचं पाहून याला आवश्यकता का नाही आहे इकडे लक्ष नाही जाणार लोकांचा. हे बसलं तर आपणही बसून जा. श्रीकृष्ण स्वतःसाठी म्हणतात तिसऱ्या माझ्याकडे बघ, तुला बसलेलं दिसतोय एका जागी मी कधी स्थिर चना चोर खात काही ना काही सतत करत राहणार तो कार्यान्वित असलेला श्रीकृष्ण. का? कारण तो म्हणतो पुढे मम वर्तमान वर्तनते मनुष्य पार्थ स्पृश. माझ्याकडे म्हणतील रे ये तो भगवान है ना, ये तो इस आदर्श बना दिया, इसने दिखा दिया, कुछ नहीं करने की जरूरत नहीं, बैठ जाओ होगा. तसं भलतंच काहीतरी माझ्यापासून लेसन लर्न करतील, जे शिकवायचं होतं ते सोडून. म्हणूनही योगी कार्यान्वित असतात, काहीतरी त्यांना हवाय म्हणून नाही. पण इथून मग पुढच्या सुरू करू. कायेन म्हणजे कायेने, शरीराने, मनसा मनाने, मनन करणं, बुद्धीने विचार करणं, आचार विचार ना मनाने विचार करतो, वाणीने उच्चार करतो आणि कायाने आचार करतो. मनसा वाचा कर्मणा, विचार, उच्चार आणि आचार हे तीनही योगी केवलय इंद्रियैरपि, इंद्रियानी ते हे कार्य करत राहतात. असं मी म्हटलं मनाने विचार, मन इंद्रिय ना, इंद्रियांचा सरदार आहे मन. मन नावाचं एक ऑर्गन नाही ज्याची सर्जरी करता येऊ शकते कुठे. इंद्रिय आहे. वाणीने उच्चार आणि आपल्या कायाने, शरीराने आचार, हे तीनही पक्क लक्षात घे. आपलं आपलं काम करून आले आहे. योगिनः, योगी लोक कर्म कुर्वन्ति, कर्म करतात. संगम त्यक्त्वा, आत्मशुद्ध आहे. आपल्याला काय शिकायला मिळेल यातून एवढ्यासाठीच फक्त, दुसऱ्यांना सुधारण्यासाठी नाही. आज इथे थांबू. 1-2 श्लोक संस्कृतमध्ये म्हणून मग मग थांबव ध्यान करू. तर 6व्या श्लोकापासून सुरुवात झाली ती, तर तिथून म्हणू. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा. संस्कृत भाषा, गीतेचं उच्चारण. संन्यासः तु महाबाहो महापापो दुःखम आप्तम अयोगतः. आप्तम अयोगतः. आपल्या मनात जरी म्हटलं तरी चालेल. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तम अयोगतः. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तम अयोगतः. योग युक्तो मुनिः ब्रह्म, योग युक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति, न चिरेण अधिगच्छति. योग युक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. पुढचा श्लोक. योग युक्तो विशुद्ध आत्मा, योग युक्तो विशुद्धात्मा विजित आत्मा, विजितात्मा जित इंद्रिय, जितेंद्रिय. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. सर्व भूत आत्मा, भूत आत्मा, सर्वभूतात्म भूतात्मा, माझ्यातलाच आत्मा पूर्णच्या पूर्ण दुसऱ्यांमध्येही जो तोच आहे, तितकाच आहे, तसाच आहे. सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते, कुर्वन्नपि न लिप्यते. सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अजून एकाच श्लोक म्हणू.
मी आज आता एक श्लोक म्हणून थोडा आठवा थोडा नवा अर्धा करू. न एव किंचित करोमी इति. मी थोडंही काहीच नाही करत, किंचित सुद्धा. मी आत्मा. नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्ववित्. नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्ववित् इंद्रियाणि इंद्रिय अर्थेषु. आपल्या आपल्या कामात लागले आहे इंद्रिय. ते घोडे सोडले, आपले चरून राहिले जिथे ज्याला जसं. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. वर्तन्त इति धारयन्. बरोबर वेळ झाली, आपण जिथून सुरू झाला तर त्याच्यानंतर वेळेवरनी सुरुवात झाली. वेळेवर आपलं सुरुवातीचं ध्यान झालं होतं आपलं आजचं. रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक, कबीराचे दोहे धरून पुन्हा त्यांचं मनन करू भगवद्गीतेच्या श्लोकांनी. थोड्या वेळ ध्यान करून आणि मग प्रसाद वितरण सगळ्यांचा एकमेकाला. जय श्री कृष्ण.